नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचारी बेसिक सॅलरी कमाल पगाराबाबत दोन मोठी प्रस्ताव. कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वेतन आयोग सध्या सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सर्वात चर्चेचा विषय आता ठरलेला आहे. यावेळी फक्त फिटमेंट फॅक्टर किंवा पगारवाढ किती होणार यावरच नाही, तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरवायची यावरही मोठी आता चर्चा सुरू झालेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर आता एक मोठे अपडेट समोर आलेले आहे. बेसिक सॅलरी संदर्भात कर्मचारी संघटनेकडून आयोगासमोर वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आलेले आहे. नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी स्टॉप साईडने आपल्या निवेदनात किमान आणि कमाल सॅलरीमधले अंतर मर्यादित ठेवण्याची मागणी केलेली आहे. किमान आणि कमाल सॅलरीचं प्रमाण 1.12पेक्षा जास्त नसले पाहिजे. यामुळे उत्पन्नातली असमानता कमी होईल आणि वेगवेगळ्या वेतन श्रेणीमधला फरकही संतुलित ठेवता येईल, अशी आता संघटनेने भूमिका घेतलेली आहे. रेल्वे सिनियर सिटीजन्स वेलफेअर सोसायटी या भूमिकेला पाठिंबा देतात, तर दुसरीकडे इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशनने मात्र वेगळी भूमिका मांडलेली आहे. त्यांच्यामध्ये आता कमाल वेतनावर कोणतीही मर्यादा नसावी. तांत्रिक कर्मचाऱ्यांचे काम जास्त जोखमीचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि जास्त चांगल्या सॅलरीची रचना असावी, अशी ही मागणी आता करण्यात आलेली आहे.